हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मसिस्टसाठी मित्रांनो खूप चांगली गव्हर्नमेंट वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे महाराष्ट्रामध्ये अपकमिंग आरोग्य विभागाची वॅकन्सी आहे याच्यासाठी आर डी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे. तर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर मित्रांनो, हा जो आपला आर डी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती मेसेज करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला प्रायव्हेट सेक्टर फार्मा कोविजिलन्स मध्ये पण जॉब करायचा असेल तर हा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती मित्रांनो व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे तुम्ही ऑफिशियल पीडीएफ आता बघत आहात ते म्हणजे कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम. तर मित्रांनो, कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम मित्रांनो इयर वाईज वॅकन्सी येते, म्हणजे 25 ला आलेली, 26 ला आता नोटिफिकेशन आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता 11/6/2026 ला आलेलं हे नोटिफिकेशन असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल 75 फार्मसिस्टच्या वॅकन्सी वेगवेगळ्या एम्स मध्ये. त्याच्यासाठीच्या मित्रांनो इम्पॉर्टंट डेट जर बघितल्या, जेणेकरून तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर या डेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तिथे जर आपण बघितलं, डेट ऑफ अपलोडिंग डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन. तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन जर बघितलं तर 11/6/2026 पासून याच्यासाठीचे अप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे 30/6/2026 म्हणजे 30 जून 2026 पर्यंत जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल या वॅकन्सीसाठी तर तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर मित्रांनो, यांनी टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झामिनेशन पण दिलेले आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला किती दिवस तयारीसाठी भेटणार आहेत आजपासून ते पण समजेल. तर मित्रांनो, 25 ते 27 जुलै 2026 याच्यामध्ये एक्झाम होणार आहे. आणि मित्रांनो, सीआरई ची जी प्रोसेस असते जॉईनिंग वगैरे ते खूप लवकर असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर डीएमईआरचा नोटिफिकेशन खूप आधी आला होता, पण रिझल्ट आला त्याच्यानंतर आता लिस्टवर लिस्ट येत आहेत, आणखीन स्टुडंटला जॉईनिंग भेटलेलं नाहीये. असं मित्रांनो सीआरई मध्ये होत नाही. इकडे एक्झाम पण लवकर होते आणि जे प्रोसेस जॉईनिंगची आहे ती पण लवकर होते. तर मित्रांनो, आता आपण इथे सर्च करून फार्मसिस्टचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सर्व बघणार आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर फार्मसिस्टच्या वेगवेगळ्या एम्स मध्ये वॅकन्सीज असणार आहेत. तर वेगवेगळ्या एम्स नुसार आपल्याला काय करावं लागेल, इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण चेक करावा लागेल. तर मित्रांनो, इथे जर आपण 12 नंबरला जर बघितलं तर इथे फार्मासिस्टचे पोस्ट दिलेलं आहे. तर इथे जर आपण बघितलं तर इथे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट तुम्हाला दिसतील. म्हणजेच पहिले तर डिस्पेन्सिंग अटेंडंट असेल, त्याच्यानंतर फार्मासिस्ट असेल आणि त्यानंतर फार्मासिस्ट ग्रेड सेकंड. तर मित्रांनो, पहिला आपण बघू डिस्पेन्सिंग अटेंडन्सचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर मित्रांनो, इथे एम्स भोपाळमध्ये वॅकन्सी आहे. एज लिमिट जर बघितली तर 21 ते 27 याच्यामध्ये तुमचं एज असलं पाहिजे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं, डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो, तुम्हाला इथे एक्सपिरियन्स क्रायटेरिया वगैरे काही लागणार नाही, तुमचं डी फार्म झालेलं असेल आणि त्याचबरोबर तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल. तर आपलं फार्मासिस्टचं जे काही लायसन्स असतं ते तुमच्याकडे असेल आणि तुम्ही फ्रेशर पण असताल, रिसेंट पास आउट आहात आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो, डिस्पेन्सिंग अटेंडंटचं रायपूरमध्ये एम्स रायपूरमध्ये पण वॅकन्सी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम, डिप्लोमा प्लस रजिस्टर्ड फार्मासिस्ट. त्याच्यानंतर एम्स पटनामध्ये तुम्ही बघू शकता सेम आहे आणि एज क्रायटेरिया पण सेम असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे जर बघितलं तर फार्मासिस्टची वॅकन्सी इथे जर बघितलं पे लेवल पण वेगळं आहे आणि डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट प्लस मित्रांनो इथे डिझायरेबल मध्ये एक्सपिरियन्स दिलाय. एक्सपिरियन्स असेल गुड, नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर इथे जर बघितलं मित्रांनो, तर त्या सेम असणार आहे. एम्स बठिंडामध्ये पण सेम आहे, एज क्रायटेरिया सेम आहे. सो तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करताना ही जे पीडीएफ असणार आहे ही एकदा व्यवस्थित रीड करा. आणि ही जे पीडीएफ असणार आहे मित्रांनो आपल्या आर डी फार्माच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, जेणेकरून तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी टोटल डिटेल मध्ये रीड करा. तुम्हाला कुठल्या एम्स मध्ये फॉर्म भरायचे ते पण तुम्हाला बघावं लागेल. सपोज तुमची कॅटेगरी असेल तर तुमच्या कॅटेगरीला
कुठे वॅकन्सी आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो इथे खूप साऱ्या एम्स मध्ये वॅकन्सीज आहेत. इथे जर 12 नंबरला यायचंय, इथे 12 नंबरला जेवढ्या पण वॅकन्सीज आहेत त्या सर्व वॅकन्सीसाठी आपले फार्मासिस्ट फ्रेंड इलिजिबल आहेत. आता मित्रांनो आपण इथे बघणार आहेत की जे कॅटेगरी वाईज वॅकन्सीज आहेत त्या कशा असणार आहेत. टोटल जर 75 वॅकन्सीज आहेत, पण एक कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती आहेत हे पण आपण इकडे बघणार आहेत. तर मित्रांनो इथे वॅकन्सीचं जे टेबल दिलेलं इथे तुम्ही बघू शकता. तर इथे फार्मासिस्ट आपलं 12 नंबरचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वरती डिस्पेन्सिंग अटेंडन्स जर बघितलं तर इन्स्टिट्यूटचं नाव दिलंय. इथे जनरलच्या रायपूरमध्ये 3 वॅकन्सीज आहेत, भोपाळमध्ये 1 आहे. त्याच्यानंतर इथे कॅटेगरी जी ओबीसीची पटनामध्ये ओबीसीची 1 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर एम्स मध्ये इथे जर बघितलं 2 जनरलच्या 1, अशा पद्धतीने तुम्हाला या टेबलमध्ये चेक करायचे की वॅकन्सी कुठे तुमच्या कॅटेगरीला आहे, कुठल्या एम्स मध्ये वॅकन्सी तुमच्या कॅटेगरीला आहे, किंवा तुम्ही जनरल मधून असताल तर जनरल मध्ये जास्त वॅकन्सी किती. जर आज इथे बघितलं तर एम्स दिल्लीमध्ये टोटल 8 वॅकन्सीज आहे. अशा वेगवेगळ्या 2-3 अशा वेगवेगळ्या वॅकन्सीज इकडे असणार आहेत. सो तुम्ही अप्लाय करताना मित्रांनो त्या पद्धतीनेच करायचंय. हा टेबल व्यवस्थित बघा, ही पीडीएफ व्यवस्थित रीड करा आणि 30 जूनच्या आधी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आपला आरडी फार्माचा जो काही ऑफिशियल नंबर आहे यावरती मेसेज करू शकता. तिथे तुमची जी काही क्वेरी आहे ती सॉल्व्ह करण्यात येईल. आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला आरडी फार्माचं फार्मासिस्टचं कोर्स घ्यायचा असेल, बॅच घ्यायचा असेल तर आपला जो ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि मित्रांनो त्याचबरोबर फार्मा कोविजिलन्स जे प्रायव्हेट सेक्टर आहे, तर या सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तरी पण या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.